आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं आज टेक सभा नागपूर जिल्ह्यातील 22 सरपंचांनी जे देवलापार सरकारी ग्रामपंचायती ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहे तर 22 सरपंचांनी आणि जवळपास 125 ग्रामपंचायत सदस्यांनी आज भारतीय जनतेमध्ये पक्षप्रवेश केला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा खिंडार पडला आहे। मागच्या काळात या सर्व सरपंचांनी खास करून राजेंद्र मुळक जिथले उमेदवार होते काँग्रेस बंडखोर त्यांच्याकडे केलं होतं। यातल्या अनेक लोकांनी काँग्रेस पक्षात होतं आणि त्यांनी आता काँग्रेस सोडला आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून विकासाची अपेक्षा आहे। त्यांना मोदींच्या विकसित भारताचा संकल्पाला त्यांना साथ द्यायची आहे। देवेंद्र फडणवीसजींनी महाराष्ट्राच्या विकासाला संकल्प केला त्याला साथ द्यायची आहे आणि म्हणून त्यांनी सर्वांनी आज पक्षप्रवेश केला आहे। मी त्यांचं अभिनंदन त्यांना आश्वस्त केलं आहे की विकासाच्या या पर्वामध्ये आपणही सहभागी व्हा आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वाच्या अभियानामध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान या सर्वांनी दिलं आहे। मी सर्व सरपंचाचं अभिनंदन करतो। संपूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्र नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे। माननीय प्रधानमंत्री उद्या 9 वाजता नागपूरला येत आहे। माननीय प्रधानमंत्री रेशीमबागला जाणार आहेत, नंतर दिशामूलला जाणार आहेत। पंतप्रधानजी माधव नेत्रालय जे आशिया खंडातलं सर्वात मोठं एक आधुनिक नेत्रालय राहणार आहे त्या ठिकाणी भूमिपूजन आहे आणि माननीय पंतप्रधानाच्या या दौऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने नागपूर नगरी सजलेली आहे। चौकामध्ये आम्ही स्वागत करणार आहोत आणि आज बघा माननीय मोदीजींच्या नागपूर दौऱ्याच्या वेळी 22 सरपंचांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे। हे सुद्धा आज महत्त्वाचं आहे। विजय वडेट्टीवारांनी कुठेतरी टीका केली आहे। संघाने नेहमी दोन समाजात तेढ निर्माण किंवा दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीची टीका दौऱ्याच्या निमित्ताने। विजय वडेट्टीवारला संघ समजायला खूप दिवस लागेल। ते सध्या आता अजूनही मानसिकतेतून बाहेर आले नाही पराभवाच्या। त्यांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे की आपला एवढा मोठा पराभव का झाला, कुठल्या विचारांनी झाला आहे। मताचं लागून चालन केलं आहे काँग्रेस पार्टीने म्हणून त्यांचा पराभव झाला। काँग्रेस पार्टीने कधी या ठिकाणी विकासाचे राजकारण केलं नाही। काँग्रेस पार्टीने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून समाजामध्ये दुही निर्माण करून मागासवर्गीय समाजाला आणि मुस्लिम समाजामध्ये खऱ्या अर्थाने वितुष्ट तयार करून या ठिकाणी राजकारण केलं आणि आतापर्यंत सत्ता भोगली आहे। आज त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। त्यांना संघ समजाल, विचार परिवाराचे विचार समजायला वेळ लागेल। त्यांना खूप मोठं प्रशिक्षण घ्यावं लागेल। त्यांना तशी प्रशिक्षणाची गरज नाही आहे, पण संघाबद्दल बोलताना विजय वडेट्टीवारची उंची त्यांनी तपासली पाहिजे। विजय वडेट्टीवारांनी संघाबद्दल बोलू नये, त्यांची उंची तेवढी नाही आहे। व्यक्तीने आपली उंची पाहूनच बोललं पाहिजे आणि बोललं तर त्याचे परिणाम जनतेमध्ये भोगावे लागतात। जसं महाविकास आघाडीला लोकांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलं, अशाच बोलघवळेपणामुळं त्यांना मतं मिळाली नाही। जनतेला अंडर एस्टिमेट करणे, समाजामध्ये दुफळी हेच काँग्रेसचं राजकारण राहिलं आहे आणि म्हणून ते घरी बसले आहेत, ते विरोधी पक्षात गेले आहेत। नाही, चांगलं त्या ठिकाणी मांडलं आहे उदयराजन भोसलेजींनी की या राज्यामध्ये देशामध्ये स्वातंत्र्यवीराबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल, अनेक थोर पुरुषाबद्दल म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरजी असतील, छत्रपती शिवाजी असतील, संभाजीराजे असतील, म्हणजे या देशाला जगातली उंची मिळवून देणारे आता आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणी बोलेल? खरं तर होऊ शकत नाही महाराष्ट्र। म्हणून जे काही उदयराजन भोसलेजींनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे आणि कडक कायदा करायला सांगितलेला आहे, त्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार नक्की विचार करेल आणि आम्ही हा विचार प्रयत्न करू। मी आपल्याला
जाणीवपूर्वक सांगतो की अतुल लोंढेंनी एवढी बालिशपणा करू नये. मुख्यमंत्री कार्यालयाचं नाव घेण्या एवढी वगैरे ताकद आहे ना, एवढ्या गेल्यावेळी एवढी त्यांनी समज ठेवली पाहिजे. जरा ते त्यांना समज घेतली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयात नाही आहे, मी मुख्यमंत्री कार्यालयात रोज जातो. असा कुठलाही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात नाही आहे. असा कुठलाही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालय किंवा पालकमंत्री कार्यालयाच्या संपर्कात नाही आहे. असा कुठलाही व्यक्ती आमच्या संपर्कात आहे त्यांना करायला आम्ही कधीच करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही मदतच करू शकत नाही. आमचे कार्यालय मदत करू शकत नाही. आमचं ते ब्लड नाही आहे, आमचा तो विचार नाही आहे. आणि हे जे अतुल लोंढेंनी गैरसमज तयार केला आहे, बालिशपणाची जे वर्तणूक म्हणतात त्या वर्तणूक आहे. मला लोंढेंना एकदा बालिशपणा एवढा बालिशपणा अतुल लोंढेंनी करू नये असं मला वाटतं. 5 वर्ष मी निवडून आलो आहे. 5 वर्ष सरकार चालवायची आहे. 5 वर्ष आता 3च महिने झाले सरकार बसून. सरकार येऊन 3च महिने झाले. आम्ही समाजाला आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला जो संकल्पनामा भारतीय जनता पार्टीने दिला आहे, जो जाहीरनामा भारतीय जनता दिला आहे, भारतीय पूर्ण करेल. शेतकऱ्याची कर्जमाफी असो, लाडक्या बहिणीची योजना असो, शेतकऱ्याला मोफत वीज असो, आम्ही सर्व आदिवासी भागातल्या जनतेचं संरक्षण असो, आदिवासी भागातल्या जनतेचं संरक्षण असो, समाजाच्या जातीच्या जे त्या ठिकाणी दाखले आहेत, जाती धर्मामध्ये जे काही सवलती आहेत, म्हणजे ज्या सवलती आदिवासी आहे, मागासवर्गीयाचं आरक्षण आहे, या ठिकाणी विषय आहे. आम्ही सर्व जे शब्द दिले आहे, या देशातलं संविधान कोणी बदलू शकत नाही. आदिवासीचं आरक्षण कोणी काढू शकत नाही. मागासवर्गीयाचं आरक्षण कोणी काढू शकत नाही. जे शब्द आम्ही या महाराष्ट्र जनतेला दिले आहे ते संपूर्ण मॅनिफेस्टो संकल्पनामा आम्ही पूर्ण करू. आमचं सरकार 5.25 वर्ष आहे. 5 वर्षाकरता आम्ही निवडून आलो आहे आणि 5 वर्षाकरता जनतेने आम्हाला मत दिलं आहे. त्यामुळे सरकार 5 वर्षात संपूर्ण मी कुठल्याही काँग्रेसना 5.25 भेटावं. त्यांनी आम्हाला संकल्पनामा शिल्लक राहिला आहे. 5 वर्षाकरता आमचं सरकार आहे. ह्या विचाराचे अधिकार पुढच्या 2029च्या निवडणुकीत तुम्ही विचारा आम्हाला की भाजपला शब्द पाडला की नाही पाडला. लोकांना 5 वर्षाचं आश्वासन आम्ही दिलं आहे. 5 वर्षांनी जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आम्ही दाखवू. तिकडला डायसवर काँग्रेस, तिकडला डायस भाजपा, आणि आम्ही वाचून दाखवू. हे बोललो होतं हे केलं आहे, हे बोललो होतं हे केलं आहे, हे केलं. त्याचा प्रश्न विचारायची गरज नाही. 5.25 वर्षी प्रश्न विचारावे. हिंदी में बताइए, प्रधानमंत्री जी कल आ रहे हैं, दौरा कार्यक्रम, उसकी पूर्व संध्या पर पंचों का प्रवेश हुआ. देखिए, आज बहुत खुशी का माहौल है. हमारे विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदी जी हमारे नागपुर में आ रहे हैं. उनके आने की उत्सुकता जनता में है. नागपुर के 47 चौक में लोग उनको अभिवादन करने वाले हैं. कल मोदी जी रेशीम बाग भी जा रहे हैं, दीक्षा भूमि भी जा रहे हैं, और एक माधव नेत्रालय जो आशिया जो प्रदेश है, ये खंड है, इसमें सबसे आधुनिक नेत्रालय बनने जा रहा है. उसका भूमि पूजन भी माननीय मोदी जी करेंगे. आज खुशी की बात है कि हमारे ग्रामीण अंचलों के आज रामटेक विधानसभा के 22 सरपंच, देवलापार जैसी जो ग्राम पंचायत है, आदिवासी ग्राम पंचायत है, वो ग्राम पंचायत के सरपंच 22 सरपंच और 125 मेंबर्स भारतीय जनता पार्टी में आज पार्टी प्रवेश कर चुके हैं. उन्होंने मोदी जी के आने के इस अच्छे दिन पर उन्होंने एक तोहफा भारतीय जनता पार्टी को मिला है. हमारे सरपंच ने कहा है मोदी है, देवेंद्र जी ने विकसित महाराष्ट्र का संकल्प किया है और हमको और साथ देना है. भारतीय भेट लिया है.